आपण आर्टिकल 8 पाहूया. राइट्स ऑफ सिटीजनशिप ऑफ सर्टन पर्सन्स ऑफ इंडिया ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. जे भारताच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी काय पहा. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इन आर्टिकल 5, एनी पर्सन हू ऑर आयदर ऑफ हुज पॅरेंट्स ऑर एनी ऑफ हुज ग्रँडपॅरेंट्स वॉज बॉर्न इन इंडिया. ते स्वतः त्याचे आईवडील किंवा त्यांचे ग्रँडपॅरेंट्स भारतामध्ये जन्माला आले असतील. ॲज डिफाईन इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ॲज ओरिजिनली इनॅक्टेड अँड हू इज ऑर्डिनरीली रिसाइडिंग in any country outside India as so defined shall be deemed to be a citizen of India if जर ते भारताच्या बाहेर रहिवासी असतील, ते भारताच्या बाहेर गेले असतील तरी सुद्धा त्यांना सिटीजनशिप दिली जाईल. कधी? इफ he has been registered as a citizen of India by the diplomatic or a consular representative of India in the country where he is for the time being residing on an application made by him. Therefore, to such a diplomatic or consular representative, whether before or after the commencement of this constitution, in the form and manner prescribed by the government of Dominion of India or the government of India. इथे काय माहिती आहे का, तर तुम्हाला सिटीजनशिप हवी आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. हे सांगितलेलं आहे आर्टिकल 8 मध्ये. थँक्यू.